ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं स्वागत करते. पाणी हे जीवन आहे आणि प्रत्येकाला जगण्यासाठी पाणी हा अत्यावश्यक घटक आहे आणि हा अमृतरूपी साठा आपल्या भावी पिढीसाठी जतन करून ठेवणं, राखून ठेवणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे पावसाचं मिळणारं जास्तीत जास्त पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरवून त्याचं संवर्धन करण्यासाठी सगळ्यांनीच हातभार लावला पाहिजे आणि यासाठी मातीची होणारी धूप जी आहे ती थांबवणं सुद्धा गरजेचं आहे. तेव्हा त्याच वेळी जल आणि मृद संधारणाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी कृषी आयुक्तालय पुणे येथील पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे कृषी उपसंचालक श्री रमेश धुमाळ हे आपल्यासोबत आहेत आणि ते या विषयावर आपल्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. नमस्कार सर. नमस्ते. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. सर्वप्रथम जल आणि मृद संधारण या संकल्पनेविषयी सांगा. आपल्याला माहीत आहे की राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था जी कोरडवाहू शेतीवरच अवलंबून आहे. आपल्या राज्याचा विचार केला तर आपल्या राज्याचं भौगोलिक क्षेत्र 307.48 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि त्यापैकी 174.73 लाख हेक्टर क्षेत्र हे पिकाखालचं क्षेत्र आहे आणि 82.58% क्षेत्र हे जिरायत क्षेत्र आहे. आणि जलस्रोताचा किती जरी वापर केला तरी आपलं प्रवाही सिंचनामार्फत जर जलसिंचन बागायत क्षेत्र जे आहे ते आपल्याला 30%च्या वर जाणार नाही. यासाठी आपल्याला कोरडवाहू क्षेत्राचा विकास करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि कोरडवाहू क्षेत्राचा विकास करून कोरडवाहू क्षेत्रामधील पिकाचं उत्पादकता वाढवणे, त्याचप्रमाणे उत्पादनामध्ये सातत्य राखणे, त्याचप्रमाणे जे जलसंधारणचं तिथं चांगल्या प्रकारे काम करणे, साधनसामग्रीचे जी ह्रास होत आहे तेच त्याचं संवर्धन करणे, लोकांचं ग्रामीण भागाचं स्थलांतर कमी करणे ही संकल्पना मृद व जलसंधारण याची आहे. यातूनच आपल्याला स्वयंपूर्ण, स्वावलंबी आणि स्वयंसेवित गावं आपल्याला निर्माण करता येतील. मृद आणि जलसंधारण म्हणजे नेमकं काय आणि हे कशा प्रकारे आपण करू शकतो? हां, महत्त्वाचा प्रश्न आहे. मृद म्हणजे माती, बरोबर, आणि माती म्हणजे जमीन. जमिनीचं संवर्धन करणे हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि जमिनीचं संवर्धन करणे म्हणजे जमिनीची जी धूप होती, वारा असेल, पाणी असेल, पाऊस असेल, ती धूप कमी करणे म्हणजे जमिनीचे संवर्धन करणे. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये, आपल्या शिवारामध्ये पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब तिथं जिरवणे, थांबवणे आणि भूपृष्ठातील पाण्याची पातळी वाढवणे म्हणजेच मृद आणि जलसंधारण होय. आणि याचं म्हणजे एकूणच पाणलोट क्षेत्र जे व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे करतात? आता मृद व जलसंधारणचं जे काम करायचं आपल्याला आहे ते पाणलोट क्षेत्र विकासाच्या मार्फत, बरोबर, या योजनेच्या अंतर्गत आपल्याला करता येईल. माथा ते पायता हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून पडणारा पाऊस, पडणारा पाण्याचा थेंब ज्या ठिकाणी पडतो तो जिरवणे, नंतर जी धूप होणार आहे ती जमिनीची कमी करणे हा उद्देश आपल्याला पाणलोट क्षेत्राच्या विकास कार्यक्रमामधून आपल्याला करता येईल. बरं, पण हे पाणलोटाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत एकूणच त्याविषयी थोडं सविस्तर सांगा. हां, पाणलोट क्षेत्र जे आपण जे म्हणतो काही लोकांना याच्याबद्दल माहिती नसते. तर पाणलोट क्षेत्र म्हणजे आपण एखादा प्रवाह प्रमाणभूत मानून, बरोबर, ज्या क्षेत्रामधून नैसर्गिकदृष्ट्या भूपृष्ठातून वाहून येणारं पाणी ज्या प्रवाहाला मिळतं, त्या ज्या क्षेत्रातून ते पाणी येतं
त्या क्षेत्राला पाणलोट क्षेत्र आपण म्हणतो. सर, पाणलोट क्षेत्र म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं, पण पाणलोट क्षेत्राचे काही प्रकार आहेत वेगवेगळे, तर त्याविषयी सांगा. पाणलोट क्षेत्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. आकारमानानुसार काही प्रकार पडतात, क्षेत्रानुसार काही प्रकार पडतात. साधारणपणे क्षेत्रानुसार जे आहेत, पहिला जो प्रकार आहे ते सूक्ष्म पाणलोट, बरोबर, म्हणजे मायक्रो वॉटरशेड. याचं अंदाजे 500 ते 600 हेक्टर पाणलोट क्षेत्र असतं. दुसरा जो आहे तो मिनी पाणलोट, अच्छा, जो आहे त्याचं क्षेत्र 3000 ते 5000 हेक्टर अंदाजे क्षेत्र असतं. त्यानंतर उपपाणलोट असतात. तर उपपाणलोटाचं 15 ते 20,000 क्षेत्र अंदाजे भौगोलिक क्षेत्र त्याचं क्षेत्र असतं. बरोबर, आणि त्याच्यानंतर जीएसडीचे पाणलोट, त्या क्षेत्राचा पाणलोटाचं क्षेत्र 30 ते 40,000 हेक्टर क्षेत्र असतं. आणि शेवटी जे आहे नदी खोरे पाणलोट, तर उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर कोयनेचं खोर असेल, बरोबर, उजनी धरणाचं खोर असेल, जायकवाडीचं असेल, भंडार, तर त्या धरणावर जिथून पाणी येतं त्या सर्व क्षेत्राला त्या धरणाचं पाणलोट क्षेत्र म्हणतात. आणि त्याला मर्यादा नाही, 1,00,000 हेक्टर पर्यंत सुद्धा त्याचं पाणलोट क्षेत्र वगैरे असतं. बर, म्हणजे या सगळ्या प्रकारांमध्ये पाणलोट क्षेत्र हे कार्य करत असतं. जल आणि मृद संधारण याच्या काही उपचार पद्धती आहेत किंवा बाबी आहेत वेगवेगळ्या, तर त्याविषयी सांगा. म्हणजे या सगळ्या प्रकारांमध्ये पाणलोट क्षेत्र हे कार्य करत असतं. जल आणि मृद संधारण याच्या काही उपचार पद्धती आहेत किंवा बाबी आहेत वेगवेगळ्या, तर त्याविषयी सांगा. तर याच्यामध्ये महत्वाचा जो आहे तर हा सूक्ष्म पाणलोट जो आहे, अच्छा, तर ते सूक्ष्म पाणलोटामध्ये आपण जल व मृद संधारणाची कामं करतो. बर, उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक 4-5 सूक्ष्म पाणलोट एकत्र केले तर मिनी पाणलोट होतो. 2 ते 3 मिनी पाणलोट एकत्र केल्यानंतर लघु पाणलोट होतो. आणि 3 ते 4 लघु पाणलोट एकत्र केल्यानंतर जीएसडीचे पाणलोट होतात. म्हणजे जो शेवटचा जो घटक आहे तो सूक्ष्म पाणलोट आहे. आणि सूक्ष्म पाणलोटामधील वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उपचार करून मृद व जलसंधारणाचे काम आपल्याला घेता येतात. आता पाणलोट म्हटल्यानंतर पाणलोटाचे 3 भाग पडतात. अपर रिचेस भाग जो आहे तो तिथं रन ऑफ झोन आपण म्हणतो, पाणलोटाचा वरचा भाग आहे. मधला भाग जो असतो तो मिडल रिचेस असतो, तो रिचार्ज झोन असतो. बरोबर, आणि शेवटचा झोन असतो तो स्टोअर झोन असतो. हे आपल्याला पाणलोटाचे 3 भाग वगैरे पडतात. आणि पाणलोटाच्या उपचाराबद्दल आपण मॅडम विचारलं तर पाणलोटाचे 2 प्रकारचे आपण उपचार पाणलोटाला देतो. पहिली गोष्ट क्षेत्रावरचे जे उपचार जे आहेत ते आपण करतो. आणि त्याच्यानंतर नाल्यावरचे उपचार हे करताना सुद्धा जे तांत्रिकदृष्ट्या माथा तो पायता ह्या बेसवर आपण या पाणलोटाचं आपण पाणलोटामध्ये आपल्याला नियोजन करावं लागेल आणि काम करावं, त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं वगैरे. तर पडणारा पाऊस जो आहे जो माथ्यावर पडतो तिथलं पहिलं अगोदर आपल्याला जमिनीचं आणि पाण्याचं नियोजन, पाण्याचं संवर्धन करायला पाहिजे. सपोज पाऊस पडतो आणि आपले डोंगर जे आहेत, वरचा अप्पर रिचेसचा भाग आहे ते डोंगर असेल आणि त्याच्यावर एखादं उदाहरण आपल्याला देता येईल. आपल्या एखाद्या माणसाच्या केसाचं म्हणजे केस नाहीत अजिबात आणि पाण्याचा किंवा तेलाचा थेंब जर पडला तो लगेच खाली ओघळून जाईल. बरोबर, आणि ज्याच्या डोक्यावर केस भरपूर आहेत तर त्याच्यामध्ये तेलाचा थेंब किंवा पाण्याचा थेंब त्याला तर तो थांबून राहील. अशा प्रकारे आपल्याला डोंगर माथा जो आहे सर्व गवत आहे, गवत लागवड किंवा झाडांची लागवड वगैरे करून तो आपल्याला आच्छादित करावा लागेल. कारण पाण्याच्या थेंबाचा डायरेक्ट जमिनीची जर संपर्क आला तर त्याच्या ज्या प्रेशरने तो जमिनीचा जो कण आहे तो विलग होतो. आणि अशा प्रकारे पाणी एकत्र येऊन पाण्यामध्ये ते माती विरघळली जाते आणि पाण्याबरोबर ती माती सुद्धा वाहून जाते. म्हणून आपल्याला पहिली गोष्ट जी आहे तो जो आपला डोंगर माता जो आहे, डोंगर गवताची लागवड आणि वृक्ष लागवड करणं फार गरजेचं आहे. मग यासाठी एक ठराविक प्रकारचं गवत त्याची लागवड केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे गवत त्याच्यामध्ये आहेत. त्या सर्व म्हणजे त्याचा जनावरांना चारा कापण करून गुरे न सोडता कापून आपल्याला जनावराला त्याचा वापर करता येईल. त्याच्यानंतर डोंगराचा जो उताराचा भाग आहे, तीव्र उताराचा भाग आहे, तिथं आपण क्षेत्रावरचा उपचार सीसीटी सलग समतल चर ही योजना आपण राबवतो की जो पाणी प्रवाह येणार आहे त्या चरामध्ये 60 सेंटीमीटर रुंदीचे, 30 सेंटीमीटर खोलीचे आणि उंची जर 8% वर असेल तर आपण स्ट्रॅगर टेंचेस करतो. 4 ते 8% असेल तर सलग समतल प्रकार करतो. याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत.
60x45 आहे. त्याचप्रमाणे डीप CCT सुद्धा आपण याच्यामध्ये हे करतो आणि प्रति हेक्टरी 250 248 रनिंग मीटरपर्यंत आपण हा उपचार करतो, जेणेकरून वरचं माथ्यावरचं पाणी जे येणार आहे तर त्या चरामध्ये 30 सेंटीमीटर अडवलं जाईल. त्याच्यामुळे जो वाहून येणारी मातीचे कण जे आहेत ते सुद्धा जमा होतील, म्हणजे मातीचं आणि पाण्याचं तिथं संवर्धन होईल. आपण त्याच्या खाली गेलो तर तो जमिनीचा उतार थोडाफार कमी होतो आणि तिथं काही पाणलोट, सर्व पाणलोट हे एक प्रकारचे नसतात. ते काही वैतीयोग्य क्षेत्र लगेच लागू होतं, काही भागामध्ये वैतीयोग्य क्षेत्र नसतं. तर वैतीयोग्य नसणाऱ्या क्षेत्रामध्ये आपण CCTचं काम करतो आणि त्याच्या पुढचं क्षेत्र पाणलोटाचं येतं मिडल रिचेस मधलं, जेणे जमीन हलकी असते आणि जमिनीचा स्लोपही कमी असतो, 3% असतो. तिथं आपण कंपार्टमेंट बंडिंगची कामं आपण मोठ्या प्रमाणात करतो, समतल प्रमाणे करतो. जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे, 750 मिलीमीटरपेक्षा कमी आहे, तिथं आपण हा कंपार्टमेंट बंडिंगचं काम करतो. त्याच्यानंतर काही विदर्भ मराठवाड्यामध्ये ग्रेडेड बेडिंगची आपण काम करतो आणि त्याचप्रमाणे पश्चिम पट्ट्यामध्ये कोकणचा काही भाग आहे किंवा विदर्भाचा अतिपावसाचा भाग आहे, मजगी ही ऍक्टिव्हिटी आपण तिथं करत असतो. मग एकूणच जल आणि मृदसंधारण यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत, त्या राबवल्या जातात, त्याविषयी सांगा. शासनाच्या विविध योजना आहेत, परंतु मॅडम त्याच्या अगोदर आपण हे क्षेत्रावरच्या योजना मी सांगितलेल्या आहेत. आता आपण ओघळीवरच्या किंवा ओढ्यावरच्या ज्या नाल्यावरच्या ज्या योजना आहेत ते आपण त्याच्याबद्दल थोडक्यात मी सांगतो. पहिली जी आहे ती आपल्याला छोटे मातीचे बांध आपण टाकून पाणी अडवू शकतो, त्यामध्ये माती अडवू शकतो. ज्या डोंगर उताराला जास्त उतार आहे त्या भागामध्ये लूज बोल्डर अनगड दगडाचे बांध आपण घालू शकतो, जेणेकरून पाण्याचा वेग आपल्याला कमी करता येईल वगैरे. त्याच्या खाली जर गेलो आपण वगैरे तर एक नाल्याची रुंदी वाढत असते, 5 मीटर वाढत असते, तिथं आपण जाळीचे बंधारे म्हणजे दगडाचे अनगड दगडाचेच बंधारे करतो, परंतु जाळी आपण हे करतो जेणेकरून ते वाहून जाणार नाही. आणि त्याच्या खाली त्या ओढा गेल्यानंतर जशी खाली जात असेल तशी त्या ओढ्याच्या तळ पातळ जी आहे म्हणजे स्लोप जो आहे तो कमी होत जातो आणि खालच्या भागात गेल्यानंतर पाणलोट क्षेत्र वाढल्यानंतर तिथं आपण मातीचे नाला बंद हे काम आपण करतो. खाली गेलं त्याच्या खाली जर गेलं मातीच्या नालाबंदीमध्ये पाणी अडवलं, माती अडवली, त्यानंतर सांडव्यामधून पाणी खाली जात असतं आणि ओढा मोठा होत असतो. म्हणजे 30 मीटर ओढा असेल, 50 मीटर ओढा असेल आणि ओढ्याची खोली जास्त होत जाते, तिथं आपण सिमेंट बंधारा सारखी कामं आपण घेत असतो. सेरीज ऑफ सिमेंट बंधारा आपण तिथं घेत असतो आणि अशा प्रकारे मृद व जलसंधारणाची आपण तिथं ही जी आहे माथा ते पायता अशा प्रकारचे आपण तिथं कामं करत असतो. अच्छा, मग शासनाच्या वेगवेगळ्या ज्या उपाययोजना आहेत, ज्या जिल्हास्तरीय म्हणूया, राज्यस्तरीय, केंद्रावर, तर त्या केंद्र शासनाच्या सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना आहेत, तर त्याविषयी सुद्धा सांगा. आता याच्यासाठी जो निधी आहे तर शासनाने 100% शासन आपल्याला निधी देत असतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्हा स्तराच्या योजना आहेत. जिल्हा स्तरावर पाहिलं असता एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हे त्यांच्याकडं हेड आहे, त्याच्या मार्फतही काही अनुदान उपलब्ध, जे जिल्हा नियोजन कमिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनुदान मिळत असतं. जे मागासवर्गीय शेतकरी आहेत, SCPचे शेतकरी आहेत आणि त्याला हा मृद आणि जलसंधारणाच्या योजनेचा लाभ द्यायचा आहे, त्याच्यासाठी स्वतंत्र हेड आहे जिल्हा लेवलला. आणि मागासवर्गीयांच्या SCPच्या लोकांसाठी आपण तिथं कंपार्टमेंट बंडिंग असेल आणि ओढ्याला त्यांची शेती असेल वगैरे, तिथं सिमेंट बंधारा किंवा नाला बंडिंगचं आपण काम त्यांना करून देतो, जेणेकरून त्या पाण्याचा फायदा त्याचं उत्पन्न वाढण्यासाठी मागासवर्ग. त्याचप्रमाणे आदिवासी काही भाग आहे महाराष्ट्रातला, म्हणजे नंदुरबार असेल, पुणे असेल किंवा नागपूर असेल, त्या भागात आदिवासीसाठी OTSP आणि TSP याच्या अंतर्गतही पैसा उपलब्ध हे जिल्हा नियोजन कमिटीमार्फत त्या पाणलोट विकासाच्यासाठी आपण देण्यात येतो. आणि अशा प्रकारे त्या आदिवासी लोकांना सुद्धा आपल्याला उत्पन्नाचं साधन आपल्याला करता येतं. त्याच्यामार्फत आपण मृद जलसंधारणाचं काम करून पाणी वाढवू शकतो आणि त्याच्या शेतीला फायदा त्याप्रमाणे करता येतो. त्याच्या शिवाय माननीय मुख्यमंत्री महत्वाकांक्षी योजना सुद्धा राबवल्या जातात. तर त्या काय आहेत? त्याच्या शिवाय माननीय मुख्यमंत्री महत्वाकांक्षी योजना सुद्धा राबवल्या जातात. तर त्या काय आहेत त्याविषयी? माननीय मुख्यमंत्री साहेबांनी
जी जलयुक्त शिवार योजना काढलेली आहे ह्याचं जर बॅकग्राऊंड जर बघितलं तर सन 2012-13 मध्ये हां. पुणे विभागामध्ये एक 4-5 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून 1-2 गावं निवडली होती. बरोबर. जलयुक्त गाव अभियान म्हणून त्या गावामध्ये सर्व यंत्रणांनी एकत्र काम केलं आणि त्याचे रिझल्ट जे आहेत इतक्या चांगल्या प्रकारे आले की पाण्याची पातळी जवळजवळ 1 ते 2 मीटरनी वाढली वा. आणि ती गाव टँकरमुक्त झालं. मग ह्या फलश्रुतीचा संदर्भ घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले सर्वांसाठी पाणी आणि टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 ही योजना, ह्या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आलं आणि सन 2015-16 मध्ये ह्या योजनेअंतर्गत 6202 गावं निवडण्यात आलेली आहेत आणि 16-17 मध्ये सुद्धा 5281 गावं निवडलेली आहेत. गाव निवडीचे निकष जे आहे तर त्या गावाला टँकरने पाणी पुरवठा केलेला असावा सतत, नंतर टंचाईमध्ये गाव असावं ज्याची पैसेवारी जी आहे ती 50% आतमध्ये आहे, सतत जास्त उपसा, सतत दुष्काळ परिस्थिती किंवा जास्त उपसा होणारी जी गावं आहेत आणि पाणलोटाच्या विकासाची कामं तिथं 50% पेक्षा पाणलोट पूर्ण झालेला असावा असे काही निकष लावलेले आहेत आणि अशा निकषाचे धरून प्राधान्याने पहिल्या वर्षी कोणती गावं निवडायची, दुसऱ्या वर्षी कोणती गावं निवडायची, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी आणि 5व्या वर्षी म्हणजे 2019 पर्यंत आपल्याला 25,000 गावाची ह्या अभियानांतर्गत निवड करून हे गाव आपल्याला स्वयंपूर्ण स्वयंशासित आपल्याला करायचं आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारचं तांत्रिकदृष्ट्या जर काम व्यवस्थित केलं, लोकांच्या सहभागाने आपण ही योजना राबवली तर माझ्या मनात अजिबात शंका नाही की ते गाव हे टँकर मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकूणच या सगळ्या गोष्टीसाठी लोकसहभागाची गरज जी आहे ती महत्वाची आहे आणि संपूर्ण लोकांनी स्थानिक पातळीवर एकत्रित येऊन ही कामं केली पाहिजेत. अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण मॅडम मांडला की लोकांच्या सहभागाशिवाय ही योजना सक्सेस होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे. गेली जवळजवळ मी 25 वर्षे ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी 91 साली अण्णा हजारेंचं साहेबांसोबतही पारनेरला काम केलेलं आहे, सोबत केलेलं आहे आणि गावातला एखादा स्वयंसेवक किंवा एखादा सेवाभावी वृत्तीचा समाजसेवक पुढे आल्याशिवाय, लोकांना एकत्र केल्याशिवाय आणि त्या महत्त्व पटवून दिल्याशिवाय ही योजना सक्सेस अजिबात होऊ शकत नाही. कारण लोकांनी जे काम आपल्या गावासाठी करणार आहे, पाणी अडवण्याचं काम करणार आहे, माती अडवण्याचं काम करणार आहे, पाणी जिरवण्याचं काम करणार आहे, ते आपल्यासाठी शासन करत आहे याची जाणीव लोकांना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या योजनेचं महत्त्व. एकूणच पाण्याचं नियोजन म्हणजे ताळेबंद नियोजन जर का आपण केलं तर या गोष्टी नक्कीच मला वाटतं जलसंधारण आणि मृदसंधारण साठी गरजेच्या ठरतील आणि जास्तीत जास्त आपण संपूर्ण खेडी म्हणूया आपण ही स्वयंपूर्ण करू शकतो. बरोबर आहे. आणि जाता जाता मग तुम्ही काय सांगाल शेतकरी बंधूंना किंवा एकूणच प्रेक्षकांना? सर्व प्रेक्षकांना या कार्यक्रमानिमित्त मला एक सांगावंसं वाटतं की आपण ह्या योजनेमध्ये जमिनीचं पुनर्भरण करणार आहोत, परंतु जमिनीचं पुनर्भरण करताना त्याचा पाण्याचा ताळेबंद जोपर्यंत आपण म्हणजे वॉटर बजेटिंग जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. आपण पाणी किती अडवणार आहे, आपल्या पाणलोटामध्ये जे 2-4 पाणलोट आपल्या गावामध्ये आहेत तर किती प्रमाणामध्ये पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. म्हणजे जसं जमेची बाजू आणि खर्चाची बाजू, आपलं काय होते की जमेची बाजू कमी आहे आणि खर्चाची बाजू जास्त आहे. थोडक्यात म्हणजे पाणी जे पडणार आहे, जे मुरणार आहे किंवा संवर्धन करणारे आपल्या विविध योजनांमार्फत ते त्याचं जे प्रमाण जे असेल ते काय 1000 TCM वगैरे असेल आणि खर्चाचं प्रमाण जर 1500 TCM असेल तर त्याचा मेळ लागणार नाही. याच्यासाठी प्रथम गावाने त्या पाणलोटाचं किंवा त्या गावाचं हे पाण्याचं बजेट म्हणजे वॉटर बजेटिंग केलं पाहिजे. बरोबर. आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे, वर्षाला प्रत्येकाला पाणी किती लागेल, जनावरांसाठी पिण्याचे पाणी किती लागेल आणि त्यातून किती शिल्लक राहील, भूगर्भात पाण्याची किती आपण मुरवलेलं आहे याची एकूण बेरीज करून त्याप्रमाणे पिकांचं नियोजन करावं लागेल. त्याप्रमाणे पिकं हे करावं लागतील. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर त्याप्रमाणे बुवा प्रत्येक पिकाला काही पिकाला 8 TCM पाणी लागतं
काहीला 22 टीसीएम पाणी लागतं, ऊसासारख्या पिकाला 50 टीसीएम पाणी लागतं. तर हे पिकं न घेता जे अन्नधान्याचे असतील, कडधान्याचे असतील, भाजीपाला असेल, त्याला मार्केट वगैरे जवळ आहे, अशा प्रकारचे आपल्याला पिकाचं नियोजन करणार आहे. आणि जे पाणी जमा झालेलं आहे त्याच्यापेक्षा खर्च होणारं जे आहे ते कमी खर्च झालं पाहिजे. म्हणजे आपले भूपृष्ठातलं जे पाणी जे आहे ते त्याचा समतोल आपल्याला राखता येईल, हे फार महत्वाचं आहे. आणि एकूणच टँकर मुक्त किंवा दुष्काळ मुक्त महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर मुळातच जल आणि मृदसंधारण करणे फार गरजेचं आहे. आणि त्या पातळीवर त्या स्थानिक लोकांनी एकत्रित येऊन त्यासाठी हातभार लावणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं की या गोष्टी करत असताना संपूर्ण म्हणजे जेव्हा आराखडा तयार करताना आपण पाहतो तेव्हा नेमकं काय वाटतं, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशा प्रकारे काम सुरू आहे? यासाठी केंद्र शासनाने एक नवीन योजना 2008 मध्ये आणलेली आहे. म्हणजे वॉटरशेड विकास कार्यक्रमाऐवजी वॉटरशेड मॅनेजमेंट कार्यक्रम, पाणलोटाचा कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम हा PIA हा गावच्या ताब्यात दिलेला आहे. गावामध्ये PIA जे आहेत त्या तिथे जातील, गावची एक पाणलोट समिती असेल आणि पाणलोट समितीमध्ये गावचे जे काय 13-14 सदस्य असतील त्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे गावाचा विकास, गावाचं पाणलोट विकासाची कोणकोणत्या प्रकारे कामं करायची आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये फक्त पाणलोटाचा किंवा जमिनीचं मृद व जलसंधारण न करता त्याच्यामध्ये जेंडर डेव्हलपमेंट असेल, महिला बचत गटांसाठी काम असेल, जे काय सुशिक्षित बेकार असेल त्यांच्यासाठी काम असेल, शेतकरी बचत गट असेल त्यांना रिव्हॉल्व्हिंग फंड वगैरे वापर करण्यासाठी, अशा प्रकारे लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये घेऊन गावाचा संपूर्ण विकास त्या माध्यमातून आपल्याला. आणि याच्यासाठी केंद्र शासनाचे मोठ्या प्रमाणामध्ये राज्याला अनुदान उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 44 क्लस्टर आपण जे आहेत ते त्याचे PPR करून DPR तयार करून ते आता आपण पहिली स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप आपण ती कामं सुरू केलेली आहेत. आणि याच्यातून गावं वगैरे स्वावलंबी बनत चाललेली आहे. दुसरं एक मला सांगायचं आहे की मृद व जलसंधारणाचं काम किंवा जलयुक्त शिवार अभियानाचं काम एक चांगल्या प्रकारे होत असताना लोकांचा सहभाग वाढतो आहे. वॉटर कप सारखी आमिर खानची सेवा संस्था जी आहे याच्यामध्ये स्पर्धा लावते. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा लावते. आणि जे लोकांचा सहभाग, लोक श्रमदान करून मोठ्या प्रमाणामध्ये मृद व जलसंधारण कामाकडे वळालेले आहे. एकूणच मृद आणि जलसंधारण करण्यासाठी जलसाक्षरता करणं फार गरजेचं झालेलं आहे आता. आणि त्यावेळीच या सगळ्या गोष्टी जर आपण उपाययोजना ज्या आहेत त्या लक्षात घेऊन राबवल्या तर नक्कीच आगामी काळामध्ये आपला देश हा स्वयंपूर्ण होईल आणि एकूणच सुजलाम सुफलाम होईल, यात काहीच शंका नाही. सर, तुम्ही आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आलात आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. नमस्कार.